जस्ट डन विथ रिव्हर राफ्टिंग. कसं वाटलं? खूप मस्त, खूप थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता हा पण माझा. आज एकदम ॲडव्हेंचर झाले माझे. खूप भारी होतं आणि तो इतका एंटरटेन करत होता, इतका मस्त. तो मला त्याने आपल्याला अजिबात बोर नाही होऊ दिलं किंवा अशी भीती नाही वाटू दिली. फक्त भीती वाटत होती की तो खाली पाडेल त्याची. आम्ही त्याला दोनदा म्हणत होतो, नाही गिराना नाही हा भैया, उलटा नाही करना भैया. एनिवेज मी अटॅच करेनच त्या फुटेज. त्याने खूप मस्त व्हिडिओज पण घेतलेत, फोटोज पण घेतलेत. आणि आता आमचा प्लॅन आहे कुठेतरी जाण्याचा फॉर लंच. तर बघूया कुठपर्यंत जातो. गाईज, आज आम्ही जे काही केलं आहे ना, आय डोंट हॅव एनी वर्ड्स टू से अबाउट दॅट. मोनाली सांगेल काय केलं आहे. सांग. ऑप्शन नसताना कुठेच हॉटेल नव्हतं, कोणीच अवेलेबल वॉशरूम नव्हतं, तर आम्हाला इकडे कोणतं तरी गंगा हॉटेल, जोरात बोल, माईक नाही आहे, गंगा हॉटेल असं मिळालं. आणि तिकडे आम्ही वॉशरूमच्या नावाने आम्ही चेंज केलं, रेडी झालो पूर्ण. आम्ही राफ्टिंग करून आलो, रिव्हर राफ्टिंग करून, आणि आम्हाला तिकडच्या लोकल वॉशरूममध्ये चेंज करायचं नव्हतं. म्हणून मग आम्ही एक हॉटेल शोधलं, रेस्टॉरंट चांगलं, चोटीवाला नावाचं, जे बाहेरून एकदम पॉश होतं पण तिथे वॉशरूमच नव्हतं. मग आम्ही इकडे एका हॉटेलमध्ये आलो, म्हणजे जिथे रूम्स अवेलेबल असं आम्ही वाचलं. त्याच्यासमोर ओरडून बोलते, त्याला येत नाही मराठी. तर मग आम्हाला त्याने एक रूम दिली, बोलला म्हणजे असंच. आम्ही म्हटलं आम्हाला वॉशरूम यूज करायचं आहे. मग त्याने आम्हाला एक रूम दिली आणि आम्ही त्या रूममध्ये जे घुसलो 15-20 मिनटं, तो नॉक करतो तरी आम्ही येत नाही बाहेर. आम्ही अर्धा रेडी होऊन आलो, ऑलमोस्ट रेडी झालो, फक्त ज्वेलरी वगैरे घालायचं बस. मस्त एक्सपिरियन्स आहे, कारण की आम्हाला ते लोकल साईड त्या तिकडे नव्हतं असं हे करायचं, कारण की बघितलं ना तर नाही एवढं चांगलं हायजीन. तर हे त्या मानाने खूप चांगलं आहे. हा, पण आम्ही एवढ्या वाईट मुली नाही आहोत, आम्ही त्याला रूमचे पैसे देऊ जेवढे पण काय असतील ते. इवन हे आम्ही समोरून त्याला बोलणार आहे की जे काही चार्जेस झाले ते आम्ही देऊ तुला. घेते अजून. पण एक्सपिरियन्स खूप मस्त होता आजचा. म्हणजे आज मोनालीने आहे सकाळपासून एवढं ॲडव्हेंचर केलंय ना. आधी बंजी जम्पिंग, मग रिव्हर राफ्टिंग आणि आता हे. अशा जागी हे सगळं होतच राहतं आमचं. तर आता आम्ही गंगा आरती अटेंड करणार आहोत, भेटूया तिकडे. सो गाइज, वी आर रेडी फॉर गंगा आरती. आणि माझ्या मागचा हा सुंदरसा गंगाजीचा व्ह्यू. मोठ्या कष्टांनंतर आणि मेहनतीनंतर आम्ही रेडी झालेलो आहोत गंगा आरतीसाठी. कसं वाटतंय? खूप भारी वाटतंय. म्हणजे आपलं सगळं टाईमवर झालं आणि एकदम परफेक्ट झालं आहे. जसं आम्हाला टेन्शन येत होतं की यार चेंज कुठे करणार, एवढे ओले कपडे हे ते. नशीब आम्ही ओले पण नाही झालो, आम्ही एवढं काय पाणी आमच्यावर आलं नाही. आणि आम्हाला चांगली प्लेस पण मिळाली की जिकडे आम्ही चांगलं रेडी होऊ. खाल्लं आम्ही चांगलं लंच, एकदम प्रॉपर गंगा व्ह्यूच्या समोर आम्ही एवढा मस्त लंच केला. आता मजा आली गंगा आरतीला. चला. बाजू काय नाही करत ती.
मी ना खीर खाते आणि मी मावा. म्हणजे दोघी वेगवेगळे आहे. तुझी खवा आहे, माझी मावा आहे. बघू. मस्त आहे रे 30 रुपयाला. खात खात जाऊया ना, पे करू त्याला. अरे वो बढ़िया है ना सबसे आगे का. सर्वकारेषु सर्वं ड्रोन बघ आलाय. जो नर मैया जी को जाता मनवांचित फल पाता. ओम जय गंगे माता. जस्ट डन विथ गंगा आरती आणि आता आम्ही चाललो आउटफिट चेंज करायला बिकॉज वी हॅव टू लिव्ह फॉर हरिद्वार राईट नाव. तर आम्ही शोधात होतो काहीतरी खाण्याच्या शोधात आणि आम्हाला फायनली मिळालं आहे ऋषिकेशचं फेमस टिक्की आणि व्हेज मोमोज. इकडे व्हेज मोमोज आपण अय्या किती मस्त आहे इकडे. एकदम फ्लफी मोमोज आहेत, फ्लफी. आणि तिकडे कसे मिळत होते एकदम. हा तिकडचे मोमोज कसे. स्टफिंगच नव्हतं त्यांच्यात, काहीच स्टफिंग नव्हतं आणि प्लस एवढी टेस्ट पण नव्हती की वाव वाटेल. मस्त वाटतंय. याम याम. कालचे होते चांगले कॅफेमध्ये.